सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 9 मार्च 2026. पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 95-1856-8168. जनतेचा हल्लाबोल. निकृष्ट रस्त्याविरोधात पाचगणी महाबळेश्वर मध्ये 100% बंद. विकासाच्या दाव्यांवर सवाल. सुरूर, पोलादपूर तसेच पाचगणी ते महाबळेश्वर या मार्ग रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात नागरिक, व्यापारी आणि पर्यटक व्यावसायिकांचा संताप उचलून आला. त्याच्या निषेधार्थ पाचगणी महाबळेश्वर येथे कडकडीत बंद पाळत जनतेने राजकीय लोकप्रतिनिधींच्या विकासाच्या दाव्यांवर हल्लाबोल केला. रस्त्याचे काम संत गतीने आणि निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत असून या परिस्थितीकडे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. साताऱ्यात 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न. देशात नावाजलेल्या शाळेतील प्रकार. गुन्हा दाखल. देशात नावाजलेल्या साताऱ्यातील एका शाळेत धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले असून 3 मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे. वार्डबॉय म्हणून संशयित शाळेत काम करत असून त्याने वेळोवेळी मुलांसोबत गैरकृत्य करून मुलांना मारहाण करत धमकावले आहे. ऋषिकेश सुभाष चव्हाण, मूळ राहणार खंडाळा, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, सध्या राहणार सदर बाजार सातारा असे संशयिताचे नाव आहे. अत्याचाराचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शाळेतील प्रशासनातील पदाधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अत्याचाराच्या प्रयत्नाची घटना 25 जानेवारी ते 15 फेब्रुवारी नक्की तारीख माहित नाही तसेच 7 मार्च 2026 रोजी झाली आहे. सैन्य पोलीस दलात नोकरीच्या प्रलोभनाने फसवणूक. फलटण येथील अकॅडमी प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल. सैन्य आणि पोलीस दलात मुलांना भरती करून देतो असे प्रलोभन दाखवत एका व्यक्तीची 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र स्पोर्ट्स कमांडो अकॅडमी हडपसर येथील प्रशिक्षक सचिन बाळासो डांगे, राहणार हडपसर, मूळ राहणार भांडी, तालुका फलटण, जिल्हा सातारा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत बालाजी नारायण शिंदे वय 46 राहणार फुरसुंगी यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 2022 ते गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडला आहे. वेचले तालुका सातारा येथील आगी. पॉवर टिलर, ग्रास कटर, कडबा कुट्टी खाक. वेचले तालुका सातारा येथील गावच्या वेचले भाटरमळी रोड दरम्यान असलेल्या अॅग्रीनीर अॅग्रो मशिनरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला रविवारी सकाळी सुमारे 11:30 सुमारास भीषण आकारातून मोठी नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या आगीत कोळपणीचे पॉवर टिलर, जनरेटर, फवारणी पंप, कडबा कुट्टी, ड्रिल घेण्याची मशिनरी, रोटर तसेच शेती उपयोगी यंत्रसामग्री पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बेलवड हवेतील तालुका कराड येथे कृष्णा नदीत बुडून महिलेचा मृत्यू. कृष्णा नदीत बुडून एका महिलेचा मृत्यू झाला. बेलवड हवेली तालुका कराड येथे शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली असून वैशाली भगवान गुरव वय 43 असे बुडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तळबीड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलवड हवेली येथील मंदिराचे पुजारी भगवान गुरव यांच्या पत्नी वैशाली गुरव या मंदिरातील पूजेसाठी वापरलेले फुले नदीत विसर्जित करण्यासाठी सायंकाळी सुमारे 5 वाजता घराबाहेर पडल्या होत्या. मात्र रात्री उशिरापर्यंत त्या परत आल्या नाही. अधिक शोध घेतला असता त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. दावडी तालुका पाटण येथे रत्नागिरी विंड कंपनीचा टावर पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू. रत्नागिरी विंड पॉवर या कंपनीचा हाव मोजण्याचा टावर मुळापासून तुटून अंगावर पडल्याने तुकाराम आनंद सत्रे वय 45 राहणार दावडी तालुका पाटण या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर शरद अण्णा सत्रे वय 39 राहणार दावडी हे शेतकरी जखमी झाले. या प्रकरणी मल्हारपेठ पोलीस स्टेशन मध्ये कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शनिवार दिनांक 7 मार्चला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. चोरीच्या 3 मोटरसायकली जप्त. आरोपी ताब्यात. वॉटर स्टेशन गुन्हे प्रकरण विभागाची कारवाई. वॉटर स्टेशन पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकरण विभागाने केलेल्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरातून चोरीस गेलेल्या मोटरसायकलींचा तपासण्याने यश मिळाले आहे. या कारवाईत एकूण 3 चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आल्या असून एक संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. दत्तात्रय धनसिंग पवार वय 43 राहणार बिचुले, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा असे ताब्यात गेलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीकडून 3 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. पसरणी तालुका वाई येथे पोहताना चक्कर आल्याने युवकाचा बुडून मृत्यू. पसरणी गावातील मनोज गुलाबराव महांगडे यांचे चिरंजीव कुमार अथर्व मनोज महांगडे वय 16 पाण्यात पोहत असताना अचानक चक्कर आल्याने बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण पसरणी गावात शोककळा पसरली आहे. ही घटना 6 मार्च रोजी घडली आहे. अथर्व हा पसरणी विद्यालयामध्ये इयत्ता 10वी मध्ये शिक्षण घेत होता. तो अत्यंत हुशार, नम्र आणि क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेला होतकरू विद्यार्थी होता. तालुका आणि जिल्हा स्तरासह इतर राज्यांमध्येही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये त्याने सहभाग घेतला होता. तरडगाव तालुका फलटण येथे सिलेंडरच्या 13 टाक्या चोरीस. चोऱ्यांमध्ये वाढ. फलटण तालुक्यातील तरडगाव येथील बस स्थानक परिसरातील एका दुकानातून रात्रीच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या एकूण 13 रिकाम्या टाक्या चोरीस गेल्या आहेत. मागील काही दिवसांपासून चोरींच्या घटनात वाढ झाल्याने तरडगावसह परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती आहे की गावच्या स्वागत कमानीपासून काही अंतरावर शेखर तात्याबाळ यांचे दुकान आहे. त्या ठिकाणी ते एका गॅस कंपनीच्या सिलेंडर टाक्यासह इतर साहित्यांचे वितरण करतात. शुक्रवार रात्रीच्या सुमारास दुकानात असलेल्या 13 रिकाम्या टाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या अशी तक्रार त्यांनी लोणंद पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. जिंती तालुका फलटण येथून ट्रान्सफॉर्मरची चोरी. तालुक्यात पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. जिंती गावात चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर फोडून त्यातील तांब्याच्या तारा लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांसमोर उन्हाळ्यात पिकांना पाणी देण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. शेती महामंडळ हद्दीत असलेल्या ताटेवन
या 63 केव्ही क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरवर चोरट्यांनी रॅला मारला. चोरट्यांनी ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील ऑइल सांडले व त्यातील तांब्याच्या तारा काढून नेल्या. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.